नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण आपल्या काही जुन्या व्हिडिओमधून काही पराठ्याचे पदार्थ बघणार आहोत, जे सोपे आहेत, पौष्टिक आहेत आणि चांगले आहेत. चला तर मग बघूयात हे पराठे कसे करायचे ते. यातला कुठला पराठा तुम्हाला आवडला किंवा कुठले पराठ्याचे प्रकार तुम्हाला आवडले ते नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता सुरुवातीला आपण पराठ्याचं पीठ भिजवून घेऊ. आपल्याला 2 पराठे करायचे, साधारण असे 2 भाग करून घ्यावेत. आता हा थोडासा जास्त आहे म्हणून मी बाजूला केलं. 2 पराठ्या करता ही एवढी कणिक आपल्याला भासून जाते. आता ही मी काही बाजूला काढत नाही, पण मी भिजवून घेते, कारण एखाद्या उरला तर घरामध्ये ब्रेकफास्टला मी देईन. तर ह्याच्यामध्ये आपण पाव चमचा मीठ घातलं, 1 चमचा तेल घातलं. जे हॉटेलमध्ये पराठे मिळतात ते मैद्याचे केलेले असतात. ते करत होते, आता बहुतेक सगळ्या ठिकाणी गव्हाच्या पिठाचेच पराठे आपल्याला मिळतात. आता हे जे पराठ्याचं पीठ आहे, हे जर आपण एकदा साधारण या पद्धतीने भिजवलं तर मग आपल्याला कुठल्याही प्रकारचे पराठे करायला सोपे जातात. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार. पोळीचं किंवा पराठ्याचं पीठ भिजवण्याच्यात फरक काय आहे, तर पोळीचं पीठ हे थोडं सैलसर असतं, त्याच्यात जास्त मीठ नसतं. आणि हे जे आहे आपण जे पराठ्याचं भिजवतो ह्याच्यामध्ये थोडंसं त्या कणकेला किंवा त्या पराठ्याला थोडीशी मिठाची चव येईल इतपत त्याच्यामध्ये मीठ घातलेलं असतं. आणि पराठ्याचं जी कणिक आपण भिजवतो ती थोडीशी घट्ट असते. थोडीशी कणिक टाकून हे सगळं आपण ह्याला पुसून घेतलंय आणि आपण ही घट्टसर पराठ्याची कणिक भिजवून घेतली. ही पराठ्याची कणिक ना निम्म दूध निम्म पाणी ह्याच्यात भिजवली तरी सुद्धा चालू शकते. अशी रात्री आपण झोपायच्या आधी कणिक भिजवावी, याला वरनं थोडासा तेलाचा हात लावावा आणि छान मळून घ्यावी बरं का. अशी छान ती जितकी तुम्ही कणिक मळाल, मग ती पोळ्यांची असो नाही तर पराठ्यांची असो, जितकी तुम्ही मळाल तितकी ती पोळी किंवा पराठा छान मऊसूत होतो. जर समजा आपल्याला एवढा वेळ नसेल तर अशा वेळेला काय करायचं, हे पराठ्याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि मिक्सरमधनं एकदा फिरवून घ्यायचं, तरी सुद्धा कणिक आपली मऊ होतो. आता हे ठेवताना पुन्हा याला असा तेलाचा हात लावायचा आणि एका प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या डब्यामध्ये ही कणिक अशी ठेवून द्यायची. मुख्य म्हणजे या कणकेला घट्ट झाकण लावायचं, म्हणजे ही कणिक तेलाचा हात लावल्यामुळे ही कणिक काळी पडत नाही. आणखीन एक महत्वाची टिप द्यायची की ज्या वेळेला त्या डब्यात आपण पराठा किंवा पोळ्या देतो त्यावेळेला 2-3 दिवस आधी भिजवलेली कधीही कणिक देऊ नये, कारण त्याच्यामुळे ती कणिक नंतर आपण ज्या वेळेला डब्यात भरून देतो तर दुपारपर्यंत ती आंबण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी रात्री आपल्याला हवं तेवढं 2-4 पोळ्यांची कणिक भिजवून घ्यावी. आता आपण पालक पनीरचा पराठा करणार आहोत, हो की नाही, त्याचं सारण आपण करून घेऊया. त्याच्याकरता एक अर्धा चमचा आपण याच्यात बटर घातलं. बटर गरम होत आलं की त्याच्यात एक पाव चमचा आपण आलं लसणाची पेस्ट घातली. नेहमी बटर लवकर करपतं, त्यामुळे गॅस अगदी लहान करायचा आणि आलं लसूण परतून घ्यायचं. आता आपला लसूण चांगला तळला गेला, त्याच्यात आपण 1 चमचाभर म्हणजे 1 टीस्पून कणिक घालणार आहोत. डाळीचं पीठ घातलं तरी सुद्धा चालू शकतं. ह्याच्यामुळे आपल्या पालक पनीरला घट्टपणा येईल. पालक अर्ध उकडून मग ते आपण मिक्सरमधनं बारीक करून घेतलंय. अंदाजे 20-25 आपण पानं घेतली होती, त्याच्यामध्येच एक अर्धी मिरची घातली होती आणि एक 2-4 पुदिन्याची पानं घातली होती. अगदी मोजून 2च बरं का. आता हे आपण गॅसवर चांगलं एकत्र करून घेऊया. आपला पालक घट्ट होत आला, त्याच्यात आता आपण चवीपुरतं मीठ, चिमूटभर मिरपूड, चिमूटभर दालचिनीची पूड, अगदी अर्धा चिमूट, चिमूट सुद्धा नाही, आणि थोडीशी चिमूटभर वेलदोड्याची पूड आणि आपण याच्यामध्ये किसलेलं पनीर घालणार आहोत. आणि वेलदोड्याची पूड आणि दालचिनीची पूड का, कारण त्यामुळे आपल्या पालक पनीरचा जो पराठा असेल ना त्याला छान चव लागते. याच्यात पाव चमचा गरम मसाला आणि आता हे छान आपण हलवून घेऊया. तर याच्यामध्ये आपण काय घातलं, कणिक घातली की नाही घट्टपणा यायला. समजा जर आपल्याला वाटलं की नाही अजून घट्ट पाहिजे, मग अशा वेळेला त्याच्यात थोडीशी पोह्याची पावडर घातली तरी सुद्धा चालू शकते. मुद्दामून तुम्हाला पोह्याची पावडर जर तयार नसेल तर काय घालता येईल, त्याच्यात आपण बेसन थोडंसं 1 चमचा घालू शकतो किंवा कणिक घालू शकतो. याच्यात मला असं वाटतं की थोडंसं अजून घट्टपणा यायला पाहिजे. ब्रेड क्रम्ब सुद्धा थोडे घातले तरी सुद्धा चालू शकतं. ह्याच्यात आपण आणखीन 1 चमचाभर कणिक घालूया. या छोट्या छोट्या टिप्स आहेत ना, कणिक घालणे, डाळीचं पीठ, पोह्याचा चुरा, हे गेले 50 वर्ष संसार करत असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी स्वयंपाक करताना माझ्या लक्षात आल्या
आणि माझे अनुभव आहे त्याच या सगळ्या टिप्स आहेत बरं का. आता आपलं पालक पनीरचं सारण सुद्धा तयार झालं. याला जर तुम्ही कोळशाची धुरी दिली तर आणखीन छान लागतं. आता हे आपले तेवढ्या कणकेमध्ये 4 साधारण पेढे झाले केलेले आहेत. हे फार काही मोठे होणार नाहीत, छोट्या छोट्याच पोळ्या होणार आहेत. कारण डब्यात देताना मुलांना नेहमी फार मोठ्या पोळ्या देऊ नये, कारण त्या तोडत बसा, खा, त्यांचा बराचसा वेळ जातो आणि मग त्यांना खेळायचं असतं. त्यामुळे नेहमी लहान पराठे किंवा लहान पोळ्या देऊ. आता आपण याचे पराठे करू. त्याच्याकरता आपण सारख्या आकाराच्या 2 पोळ्या लाटून घेणार. आता हे 2 पोळ्या लाटून झाल्यात. त्याच्यावर आपण पहिल्यांदा थोडासा तेलाचा हात लावूया. नंतर आपण हे पनीरचं सारण केलंय की नाही, हे आपण त्याच्यावर भरून घेऊया. असं सारण थोडं हाताने छान असं पसरवून घेतलंय बरं का. त्याच्यावर आता ही आपली दुसरी पोळी लाटलेली होती ना, ती याच्यावर घालूया आणि सगळ्या कडा छान अशा दाबून घेऊया. सारण आपल्याला असं भरता येण्यासारखं नव्हतं, म्हणून आपण त्याचे छोटे छोटे असे तुकडे केले. मुख्य म्हणजे ह्याच्यामध्ये हवा नको राहायला बरं का. हा जास्तीचा भाग आहे, हा आपण काढून घेऊया. आता याच्यावर पीठ घातलंय, थोडंसं लाटून घेऊया. अगदी कडेपर्यंत सारण आपलं येईल याचा प्रयत्न करायचा. हा पण पराठा आपण थोडासा जाडसरच लाटायचा. इतका हा पराठा दमदमीत असतो की डब्यामध्ये एक पराठा सुद्धा पुष्कळ होतो. आपला पराठा लाटून झालाय, तो तव्यावर आपण भाजून घेऊ. तव्यावर टाकल्यावर ह्या ज्या कडा असतात ना, या काही काही ठिकाणी जाड राहतात. लाटण्याने जास्त लाटल्या तर काय होईल, ते सारण बाहेर येईल. म्हणून मग आपण हाताने असं थोडंसं जिथे जिथे आपल्याला थोडंसं कडा जाड वाटतील त्या बोटांनी हे असे पातळ करून घ्यायचे. आता हा पराठा आपण दोन्ही बाजूनी खमंग भाजून घेऊ. थोडंसं मी याला तेलाचा हात लावते, कारण ह्याच्यात पनीर आहे आणि आतलं सारण पण फार कोरडं नाही, त्यामुळे कदाचित ते ओलं होऊन बाहेर येण्याची शक्यता असते आणि आपला पराठा खाली लागण्याची शक्यता असते. थोडंसं लावून घेतलं आणि आता आपण हे पालथा करून घेऊया. त्या दोन्ही बाजूनी आपण हा पराठा खमंग भाजून घेऊ. तर दोन्ही बाजूनी आपला हा पराठा छान खमंग भाजून झालेला आहे. नेहमी भाजताना नेहमीप्रमाणेच मी कडा दाबत दाबत भाजलाय, त्यामुळे आपल्या कडा कच्च्या राहणार. वेळेवर ह्याला बटर म्हणा, तूप म्हणा, तेल म्हणा, जे जे आपल्याला आवडत असेल, आपल्या मुलांना आवडत असेल ते आपण ह्याला लावून घेणार. आता हा पालक पनीरचा आपला मस्तपैकी पराठा तयार झाला. आपला हा पालक पनीर पराठा, कैरीचं लोणचं, पापडाची चटणी आणि गाजर आणि काकडी असा हा मुलांकरता शाळेचा डबा तयार झाला. आता पावभाजी पराठ्याचं आपण सारण करणार आहोत. त्याच्याकरता अगदी 1 चमचा आपण तेल घातले. तेल तापलं की त्याच्यात अगदी पाव चमचा आपण आलं लसणाची पेस्ट घातली. ह्याच्यात आता आपण अगदी अर्धी वाटी टोमॅटो घातला. 1-2 चमचे वाटलेला मटार आपण ह्याच्यात घालणार आहोत. ब्लांच केलेला मटार आहे, म्हणजे अर्धवट उकडून मग नंतर चॉपर मधनं तो काढून घेतला. थोडीशी कोथिंबीर, थोडासा बटाटा, थोडीशी पोह्याची पावडर, थोडीशी हळद, आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं, अगदी पाव चमचा गरम मसाला, अर्धा पाऊण चमचा पावभाजी मसाला, छान रंग येण्याकरता थोडासा गाजराचा किस आणि आपलं सारण आपण आता एकत्र करून घेऊयात. ह्याच्यात आपण थोडीशी आमचूर पावडर घातली. आज नेमकी आपल्याकडे सिमला मिरची नव्हती, नाही तर सिमला मिरची अगदी बारीक चिरून 2 चमचे आपण टोमॅटोच्या आधी ज्यावेळेला आलं लसूण घालतो की नाही त्यावेळेला ती परतून मग ह्याच्यात घालायची. त्याने आपल्या सारणाला आणखीन छान चव येते. त्याच्यात चवीपुरतं आपण मीठ घालणार, म्हणजे आपलं पावभाजीच्या पराठ्यांचं सारण तयार झालं. ही अशी सुद्धा भाजी आणि पोळी आपण पराठा दिला तरी सुद्धा चालू शकतं. घट्ट असते त्यामुळे मुलांना खायला सोपी जाते, हात फार खरकटे होत नाहीत आणि ती त्यांना आवडते. पण आपण आज ह्याचे पराठे करणार आहोत. आपलं सारण तयार झालं.
पावभाजीचा पराठा आपण करणार आहोत. त्याच्याकरता पहिल्यांदा कणिक घेऊन त्याची छान अशी मोठी पोळी लाटून घेणार आहोत. त्याला असं तेलाचा हात लावून घेणार. बरोबर मध्यापासून अशी एक रेघ मारून घेतली. त्याच्यात हे आपलं जे सारण आहे पावभाजीचं ते आपण ठेवून घेणार आहोत. आणि असं गुंडाळत गुंडाळत आता आपण हे छान पराठा करून घेणार. समजा जर आपल्याला बाहेर जास्त वाटली भाजी आलेली तर ती अशी काढून घेतली तरी सुद्धा चालू शकतं. म्हणजे आपला तवा खराब होत नाही, दुसरं काही नाही. आता हा आपला तयार पराठा आपण तव्यावर भाजून घेऊयात. प्रथम तव्याला थोडंसं तेल लावून घेऊयात. त्याच्यावर आपण हा पराठा घालूयात. आता हा इतका दमदमीत पराठा असेल ना तर एक साधारण 7-8 वर्षाच्या मुलांना हा एक पराठा सुद्धा भरपूर होतो. थोडासा हाताने तव्यावर टाकल्यावर असं हाताने दाबून घ्यावं, कारण लाटण्याने बाहेर येण्याची शक्यता असते, हो की नाही. आता हा आपण पराठा दोन्ही बाजूनी छान खमंग भाजून घेऊयात. आता आपला पराठा झालाय, आपण काढून घेऊयात. आता आपण बटाट्याचे मसालेदार पराठे करणार आहोत. त्याच्याकरता आपण एक 2-4 बटाटे उकळून घेतले. नेहमी बटाटे उकडताना की नाही पाणी फार बटाट्यांमध्ये घालायचं नाही, म्हणजे मग ते फार ओले होत नाहीत. आणि हे असे सगळे बटाटे सोलून घ्यायचे. सोलल्यानंतर किसणीने हे बटाटे सगळे आपण किसून घेणार आहोत. तर एक एक मसाले घालून घेऊयात बरं का. त्याच्याकरता आपण अर्धा ते पाऊण चमचा गरम मसाला घातला. त्याच्यात थोडीशी कसुरी मेथी आपण घातली. ठेचलेली मिरची घातली. त्याच्यात थोडंसं आलं लसूण घातलं. हे आलं लसूण आता मी ह्याच्यात घालणार नाही, पहिल्यांदा आपण थोड्याशा तेलामध्ये परतून घेणार आहोत. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण फ्रीजमध्ये केलेलं आलं लसूण असतं आणि आपण ह्याच्यामध्ये डायरेक्ट घालतो, त्यामुळे त्या आलं लसणाचा वास खूप वेगळा येतो. तर मी आपली छोटी कढई असते की नाही त्याच्यात अगदी अर्धा चमचा हे घालून हे तेलामध्ये परतून घेणार आहे. थोडीशी कोथिंबीर, अगदी अर्धा चमचा असं ओवा आपण चोळून घालणार आहोत बरं का. थोडेसे भाजलेले तेल, थोडीशी हळद, थोडासा हिंग, अर्धा चमचा लाल तिखट. आपण हिरवी मिरची घातली पण लाल तिखटाने रंग पण छान येतो आणि चव पण येते बरं का. थोडेसे कच्चे जिरे. हे थोड्याशा तेलामध्ये आपण आलं लसूण थोडं परतून घेतलं होतं तेही याच्यामध्ये घातलं. चवीपुरतं मीठ. त्याच्यात आपण 2 वाट्या कणिक घालणार आहोत. 2 टेबलस्पून हरभऱ्याच्या डाळीचं पीठ म्हणजेच बेसन आणि 1 चमचा भरून आपण ज्वारीचं पीठ पण ह्याच्यात घालणार आहोत. हे सगळं आपण एकत्र करणार आहोत. ह्याच्यात आपण थोडंसं तेल घालणार आहोत, त्यामुळे आपला पराठा खुसखुशीत होईल. तर थोडंसं पाणी घालत घालत हे जे पीठ आहे हे पण छान मळणार आहोत आणि मग ह्याचे आपण पराठे लाटून घेणार. आपण छान पराठा लाटून घेऊयात बरं का. त्याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि मुख्य म्हणजे थोडेसे पुदिन्याची पानं घालूयात. त्याच्या हातानेच हे करून घालायचे, त्याने सुद्धा आपल्या पराठ्याला चांगला स्वाद येतो. आणि पुन्हा आता आपण हे चांगलं लाटून घेऊयात. पराठा नेहमी लाटतो आपण त्यावेळेला तो फार पातळ लाटू नये. फार जर पातळ लाटला ना तर त्या पराठा असा छान लागत नाही. ती काही पोळी नाही आहे, हो की नाही. आता हे आपलं छान लाटून झालंय. आपण आपल्या तव्यावर आता हे खरपूस भाजून घेऊयात. आपला तवा चांगला तापलाय, त्याच्यावर आपण आपला पराठा भाजायला घालूयात. पराठा भाजताना कधी तेल म्हणा किंवा बटर म्हणा काही आपण वरनं सोडलं तरी सुद्धा छान खमंग लागतं. पण बटरनी किंवा तुपानी जी चव येते ना ती मात्र खूप खमंग येते बरं का. थोडासा आपण गॅस मोठा करूया आणि आपला पराठा चांगला खरपूस भाजून घेऊ. हॉटेलमध्ये म्हणा किंवा रस्ता आपण रोड साईड ज्या वेळेला जे रस्त्याच्या कडेला जे पराठे आपण बघतो ते अक्षरशः पराठे तेलात किंवा तुपामध्ये तळल्यासारखे भाजून काढतात, त्यामुळे ते इतके खमंग लागतात. पण आपण एवढे घरामध्ये एवढा तेला तुपाचा आपण वापर करत नाही, त्यामुळे एवढ्या तेला तुपामध्ये आपण करून घेतले तरी सुद्धा चालू शकतात. पराठे भाजताना नेहमीच आपण जे हातामध्ये चमचा असेल उलट नसेल त्यांनी असे दाबावेत, म्हणजे ते चांगले भाजले जातात.
आपला हा पराठा भाजून झालाय. चला आता आपण वाढायला घेऊयात. आहे की नाही, कसे मस्त आपले पराठे तयार झाले. आलू पराठा, पावभाजी किंवा पालक पनीर कुठलाही पराठा ब्रेकफास्टला सुद्धा चालू शकतो. शिवाय वन डिश मील आणि टिफिनमध्ये जर मुलांना किंवा आपण आपल्या ऑफिसमध्ये दिला तर त्यांनासुद्धा हा पराठा नक्की आवडू शकतो. करून बघा आणि मला नक्की कळवायला विसरू नका. आपल्या अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.